आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख राघवेंद्र फर्टिलायझरचे सर्वसाधारण आमचे मित्र पंडितराव, त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी शहासाहेब, उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आपण शेती करतो. शेती कशासाठी करतो? वडिलांची आहे म्हणून, गावात पत राहावी म्हणून, कुठेतरी काम नाही म्हणून, ही चुकीची समजूत आहे. आपण फक्त पोट भरायसाठी शेती करत नाही, आपण त्यातनं 2 पैसे मिळावे म्हणून शेती करतो. आणि आपल्यासारख्या भागामध्ये तर 4 महिने पाऊस असेल, 3 महिने शेतामध्ये पाणी असेल, लागण जानेवारी शिवाय करता येत नाही, उसाला डिसेंबरमध्ये तुरा येतो, शेताची मशागत करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला शेती करायची असेल ऊसाची, ती कशा पद्धतीने केली? पहिली गोष्ट, फक्त 5 मुद्दे जर समजा तुम्ही लक्षात घेतले, तुमच्या आहे या उत्पन्नामध्ये 30 ते 40% फरक पडतो. आणि या चुका आपण करतो, आणि या चुका जर समजा तुम्ही सुधारल्या तर निश्चितपणे तुम्हाला 40% उत्पन्नामध्ये वाढ होते आणि 20 ते 25% उत्पन्न खर्चामध्ये बचत होते. पण या गोष्टी अंमलात आणणं अवघड झालंय, कारण आम्ही आता सगळ्यावर अवलंबून राहिलोय, सगळ्या गोष्टी अवलंबून राहिलोय. बेनं तोडताना सुद्धा, ऊसाचं बेनं तोडताना सुद्धा आम्ही 15 मिनिटं तिथं थांबत नाही, पण लग्नासाठी 10 तास तिथं हजर राहील. 4 वाजता लग्न असते, सकाळपासून नवऱ्याच्या अगोदर हीचीच घाई चाललेली असते, पण बेनं तोडताना तिथं कोण हजर? त्यातली पहिली गोष्ट की आपण जे ऊसाचं पीक घेता हे मोठ्या प्रमाणात भातानंतर पीक घेतात. आणि भातामध्ये, आपल्या भागामध्ये भाताची जी जमीन आहे ही जमीन थंड पडलेली असते. हिचं टेम्परेचर असतं, हे टेम्परेचर 20 डिग्रीच्या खाली गेलेलं असतं, आणि त्यामुळं जमीन कडक होते. प्लस दुसरं, आपण आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या खतावर प्रेम केलं असेल तर ते युरियावर केलं. आणि युरियाचा अतिवापर प्लस भाताचं रान, त्याच्यामुळे जमिनीचे जे पार्टिकल आहेत ते एकमेकाला चिकटतात आणि त्यामुळे आपली जमीन थंड होते. अति युरियाच्या वापरामुळे, कारण त्याचा जो सॉल्ट इंडेक्स आहे, हा सॉल्ट इंडेक्स जवळजवळ 100च्या आसपास आहे. मातीमध्ये जे काय सोल्युशन खतं घातल्यानंतर होतं ते उपलब्ध न होण्यासाठी हे कारणीभूत असतं. किती जमीन आपण समजून घेतली पाहिजे लक्षात घ्या. उठला की सुटला आपला 100 टन, तसं इतकं सहज शक्य नाही. कारण मी 27 वर्षापूर्वी 100 टनाची भाषा केली, अजून सुद्धा लोक 100 टन काढतात. महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये पहिल्यांदा 100 टन एकरी काढायची भाषा आपण केली. ते कसं काढायचं असतं त्याला या बारीक सारीक जर गोष्टी माहीत नसतील तर तुम्ही 100 टन जातात निघत नाही. तर भातानंतर आपण जर समजा हे करत असेल, भातानंतर जर आपण समजा हे करत असेल, तर भातामध्ये हा मेजर प्रॉब्लेम. आणि जोपर्यंत तुमच्या शेतातला ढेकळ बारीक होत नाही, तो काय बारीक निघतो, बारीक ढेकळ असो, जी आपण सरी सोडले चाळण म्हणतो, जोपर्यंत तो बारीक होत नाही तोपर्यंत मातीतलं तापमान, मातीचा pH, मातीचा EC, या 3 गोष्टी सरळ झाल्याशिवाय तुम्ही कितीही खतं वापरा, उपयोग होत नाही. करायचं काय? तर याच्यामध्ये पहिली गोष्ट
आपण जास्त पावसाच्या एरियामध्ये राहतो, त्यातलं पहिलं काम तुम्हाला करावं लागतं, जर वर्षीची अजिबात तुम्ही करत नाही. पाऊस पडत असताना घरामध्ये आपण मॅच बघत बसतो, कारण बाहेर पाऊस आहे. पण त्याच वेळेला तुम्ही जे वर्षामध्ये शेतामध्ये काम केलेलं असतं, त्या कामामुळं जो कार्बन वाढलेला असतो तो पाण्यावाटे वाहून जातो. ज्या आपल्या शेतातनं मातीची धूप होते, ही धूप जर आपण थांबवली नाही तर आपला कार्बन शेतातला कमी होतो. हे पहिला मुद्दा ध्यानात ठेवा आपल्या या एरियासाठी. तर जे पाणी वाहतंय त्या पाण्याला जर अटकाव केला तर त्या पाण्यातनं जाणारी जी माती आहे, वरच्या 4 इंचातली, 3 इंचातली, 6 इंचातली, ती माती जर अडवली तर तुम्ही कार्बन अडव. आणि कार्बन हा मातीचा आत्मा आहे. हिमोग्लोबिन आपल्या रक्तात जसं हिमोग्लोबिन असतं तसं. हे पहिलं काम करावं लागतं. दुसरं काम की ज्या ठिकाणी शक्य आहे अशा ठिकाणी कमीत कमी 3 वर्षातनं एकदा जमीन खोलवर नांगरावी. जे तुम्ही नांगरत नाही. तुम्ही भातालाही तीच नांगरट करता, ऊसालाही तीच नांगरट करा, कुठलंही पीक करा एकसारखीच नांगरट. आणि प्रत्येक पिकाची जी मुळं आहे ही मुळं फार वेगळी. कोणाची लांबी जास्त असेल, कोणाचा पसार जास्त असेल, तर त्यासाठी आपल्याला 3 वर्षातनं एकदा खोलवर नांगरट करायची असते. ह्याचं कारण फार महत्वाचं आहे आणि इथंच आमचा शेतकरी फेल गेलाय. ज्या ज्या शेतकऱ्यांनी 100 टनाचं उत्पन्न काढलं, त्या शेतकऱ्यांना तुम्ही जर विचारलं हे नांगरट किती वेळा केली, यांनी फेरपालट किती घेतली, गेल्या वर्षी ऊस कधी लावला होता, मग तुमच्या लक्षात येईल त्या मातीच्या जडणघडणीमध्ये किती आहे. आणि त्यात दुसरा महत्वाचा की जर आपण 3 वर्षातनं एकदा जर खोलवर नांगरट केली तर त्याचा परिणाम पिकावर फार चांगला होतो. पक्ष्यामध्ये, जनावरांमध्ये, माणसामध्ये विष्ठा टाकण्याची व्यवस्था आहे. तशी वनस्पतीमध्ये विष्ठा टाकण्याची व्यवस्था मुळात आहे. आणि तुम्ही जर एकाच लेवलला जर नांगरत असाल तर ती विष्ठा एकाच जागेवर साठली जाते, तिचा निचराव होत नाही. आणि त्यामुळं तुमच्या पिकाला कुठला ना कुठला ते रोग आणि कुठली ना कुठली कीड आहे. त्यामुळं तुम्हाला जमीन ही 3 वर्षात एकदा खोलवर या भागामध्ये नांगरली. दुसरं की मगाशी दवंग साहेब म्हणले की जमिनीचे सॉइल हेल्थ म्हणत होते, ते जमिनीचं आरोग्य. मग हिथंच तुमचं मुळात आरोग्य बिघडलेलं आहे. वर्ण कितीही खायला घाला त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण जे खायला घातले ते जर टॉक्झिक तिथंच जर साठत असेल, ती रसायने तिथं जर साठत असेल तर निश्चितपणे मुळावर होत. आपण जसं पायावर चालतो, जसं जनावर पायावर चालतं, तसे सगळ्या वनस्पती पिकं हे मुळावर चालतात. आणि ज्याची मुळं शाबूत त्याचं पीक शाबूत असतं. आपलं मुळाकडं अजिबात लक्ष नाही. मुळाकडं म्हणण्यापेक्षा मातीकडं अजिबात लक्ष नाही. त्यामुळे दुसरा मुद्दा की मातीचं जर आरोग्य सुधारायचं असेल तर तुम्हाला सेंद्रिय खतं वापरावी लागतात. आता किती जणांच्याकडे उकिरडा आहे मला सांगा. उकिरडा, खतासाठी केलेला उकिरडा किती जणांच्याकडे. की जे निघालेलं शेण आहे ते खड्ड्यामध्ये साठवलं असं कोण नाहीये. आता वर आहे म्हणजे खड्डा होता तिथे ट्रॅक्टरला जागा केली नाही तर बंगला बांधला असेल. आणि हे जे खत आहे हे पूर्णपणे कुजलेलं नसतं. आणि असंच जर खत जर शेतामध्ये घातलं ते 7 महिने काही काम करत नाही. 7 महिने तर तुमच्या ऊसाचं लाईफ आहे. 3 महिने पावसाळ्यात राहिले 7च महिने. आणि त्यामुळे तुम्हाला उत्पन्न येत नाही. 10 गाड्या शेणखत घातलं किंवा 10 ट्रेलर आपण शेणखत सोडलं तर का एक चांगलेलं कुजलं. मगाशी पंडितराव म्हणले की 20 कुटी टाका, काही अडचण नाही. तर यासाठी जमिनीचा जर समजा तुम्हाला सामू चांगला करायचा असेल, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला करायचा असेल, जमिनीचा इशी चांगला करायचा असेल तर सढळ हातानं, कारण ह्या गोष्टी कुठलंही रासायनिक खत करत नाही.
कुठलंही रासायनिक खत सामू व्यवस्थित करत नाही, सामू बिघडायच काम करतं, इशी बिघडायच काम करतं, कार्बन बिघडायच काम करतं. फक्त आणि फक्त एकच खत करतं, ते म्हणजे सेंद्रिय खत. मग शेणखत असू द्या, कंपोस्ट खत असू द्या, प्रेसमड असू द्या, आपलं गांडूळाचं खत असू द्या, ताक असू द्या, ढेंच्या असू द्या. मग जसे शहासाहेब म्हणले की मी हरभरा सुद्धा काढतो, हेच पण चालतं. किंवा यांचं जे NPK बुस्टर आहे ते बुस्टर असू द्या, पण हे वापरणं गरजेचं आहे. कारण तुम्ही टाकलेलं जे अन्नद्रव्य आहे त्याचं विघटन करून मातीमध्ये साठवून ते पिकाला पुरवण्याचं काम हे तर होतच, पण मातीचा जो कण आहे या कणामध्ये ज्या 2 पोकळ्या असतात, त्या 2 पोकळीमध्ये एकामध्ये पाणी असतं आणि एखाद्यामध्ये अन्नद्रव्य असतं, हे साठवण्याचं काम हे फक्त सेंद्रिय खत करतं. आमचा जास्तीत जास्त जोर रासायनिक खतावर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 100 टनासाठी सुद्धा, माझं मागचंही रेकॉर्ड करा, जास्तीत जास्त करून 5 पोती युरिया वापरतात. लोक 8-8 पोती युरिया वापरतात. एवढी द्यायची गरजच नाही. सुपर फॉस्फेट सुद्धा फक्त 6 पोती वापरतात, 12-12 पोती टाकतात. 2 पोती फक्त पोटॅश वापरतात, लोक 4-4 पोती टाकतात. बघा तुम्ही त्यांचे लाखात, 1.25 लाखात खर्च आहे त्यांचा, एवढा येत नाही. पण हे केल्यानंतर जर समजा तुम्ही सेंद्रिय खत चांगलं टाकलं असेल तर मातीच्या फिजिकल कंडिशन, जशी आपली हाडं मजबूत असतात तशी माती मजबूत होते. आणि जोपर्यंत माती मजबूत होत नाही तोपर्यंत मुळं मजबूत होत नाही, आणि जोपर्यंत मुळं मजबूत होत नाही तोपर्यंत ऊस मजबूत होत. 20-22 फुटाचा जर ऊस तयार करायचा असेल शेतामध्ये, साधारणपणे आपल्याला एक घम्याला एवढी मुळं निघाली पाहिजे. एवढी मुळं आपल्या भागात नाहीत, एवढीच निघतात. शेतामध्ये जाऊन बघा, आणि जिथे एवढी मुळं असेल त्याचा ऊस असाच राहणार. मला कोणते प्रश्न विचारले की ऊस बारीक राहतो, त्याचं कारण ते आहे. त्याचं कारण ते आहे. आणि नुसतं ह्युमिक वाढवून कधीही मुळं वाढत नाही. पण त्या ह्युमिकला जर समजा तुम्ही जोड दिली असेल सेंद्रिय खताची किंवा NPK बुस्टरची, तर गॅरंटेड तुम्हाला अगदी एक बैलगाडी पण चांगलं कुजलेलं 1 एकरासाठी शेणखत चांगलं असतं. पूर्वी बघा, गाय दान करायचं, लग्न झालं मुलीचं की गाय दान करायचं किंवा कुठल्या तरी जनावरच दान करायचं. ते का करत होते, तर त्या जनावराचं जे काही शेण निघेल त्या शेणातून तिच्या जमीन पिकल आणि त्यातून त्यांना खायला यायला अन्न मिळेल. कारण ती देवाणघेवाण, पैसे त्यावेळेला नव्हते, अन्नद्रव्याची अन्नाची देवाणघेवाण. मी पंजाबमध्ये काम करताना किंवा हरियाणामध्ये त्यांच्याकडे म्हशी आहे, आणि त्या म्हशीचं जे शेण निघतं ते शेण निघालेलं ते काय करायचे, सगळ्या गवऱ्या तयार करायचे, थंडीमध्ये शेकायला आणि घरामध्ये जाळायला. पण त्यांना आम्ही असे काय टेक्नॉलॉजी दिली की त्यांना म्हणलं तुम्ही गोळे करा त्या शेणात, आणि ते गोळे करून ठेवा, कारण ते लवकर वाळत नाही. आणि ते गोळे केल्यानंतर 6-7 महिन्यानंतरचा जो गोळा फोडला, आतनं चांगली कार्बन सारखी पावडर निघते काळी. आणि ही जी काळी पावडर आहे, ते जे काय गोळे केले ते एका जनावराचे, ते सगळे गोळे शेतामध्ये टाकले, ते मातीमध्ये कार्बन होते. किती सोपी पद्धत आहे. म्हणून म्हणले 1 बैलगाडी शेणखत किंवा 1 ट्रेलर डम्पिंगचा एवढा सुद्धा सफिशियंट होता 100 टन काढायचं. प्रत्येकाचं काही 100 टन निघणार नाही, पण ऊसाचं उत्पन्न सरासरी आपल्या भागामध्ये, कोल्हापूर असू द्या, शाहूवाड असू द्या, करवीड असू द्या किंवा कागल असू द्या, आजरा किंवा चंदगड असू द्या, तर या भागामध्ये महिन्याला 5 टन एवढं निघालं पाहिजे उत्पन्न. म्हणजे 12×5 = 60, 14×5 = 70 एवढं आपल्याला उत्पन्न निघालं तर आपण ऊसाची शेती करू. अन्यथा आपलं काहीतरी चुकतंय, आपलं उत्पन्न कमी आलं. हे गृहीत धरून त्याप्रमाणे अभ्यास करायचा. जर मुलाला 50% मार्क नाही पडले तर आपण शिकवण लावतो, तशी तुम्ही सुद्धा शिकवण लावून घेतली. पण तुम्ही कोणाचंही ऐकत नाही. म्हणता माझं पांढरे केस झाले, डोक्याची केस गेली, आम्ही शेतीच करतोय, आम्हाला आलंय शिकवायला. पण ही परिस्थिती आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जमिनीचा
आरोग्य सांभाळत. त्याच्यानंतर दुसरं ऊसाच्या पिकाला महत्वाचं काय आहे, तर ऊसाच्या पिकाला महत्वाचं आहे म्हणजे सरी. ही सरी जी आहे की आपल्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो, जमिनी लाल आहेत, ऊसाचं जे शेत आहे ते शेताची जे साईज आहे ती साईज लहान आहे. गुंठा, 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे, या साईज, मातीचा प्रकार, असलेलं हवामान, असलेलं पाणी, लागणीची पद्धत, या सगळ्या विचारात घेतल्या तर आपल्याला कमीत कमी 3.5 फुटाची सरी. ज्यांना क्षेत्र मोठं आहे, आकार मोठा आहे, त्यांनी 4 फूट करा, 4.5 फुटा काय अडचण आहे. पण 3.5 फुटाच्या आत जर तुम्ही जर ऊस लावला तर निश्चितपणे तुमच्या ऊसाची संख्या तुमच्या शेतामध्ये निघत नाही. आणि जोपर्यंत ऊसाची संख्या निघत नाही, ऊसाची उंची वाढत नाही, तोपर्यंत तुमचं वजन येत नाही. कुठल्याही खतानं, कुठल्याही फवारणीनं, कुठल्याही आळवणीनं उत्पन्न निघत नाही. जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये एका गुंठ्यामध्ये 900 ते 1100 ऊस पाहिजे. ऊसाची उंची जी आहे ती कमीत कमी 15 ते 20 फूट पाहिजे, तर तुम्ही 60-70 उत्पन्न काढू शकता. अलग तुमच्या शेतात ऊसच नाही, 900 ते 1100 ऊस आहेत का बघ. आणि हे जर पाहिजे असेल, ऊसाची संख्या जर मिळवायची असेल, ऊसाचा फुटवा जर मिळवायचा असेल, तर आपल्याला सरी जी आहे ही सरी 3.5 फूट, 4.25 फूट, 4 फूट, 4.5 फूट. पण आपल्या भागामध्ये 3.5 फुटाच्या, अजून सुद्धा आपल्या भागामध्ये 2-2.5 फुटाची सरी, 2-2.5 फुटाची, ज्या सरीमध्ये आपल्याला सरळ चालता येत. ही का पाहिजे सरी? हे जे एक शास्त्र आहे. आम्ही सरी सोडायचं म्हणून, ऊस लावायचा म्हणून आम्ही सरी सोडतो, पण ते सरी आणि वरंबा हे ऊसाचे आईबाप आहेत. आणि आईबाप सगळे मुला मुलीला सांभाळतात अगदी शेवटपर्यंत. तसं त्या सरी आणि वरंबा जो आहे त्या ऊसाला सांभाळतात. ऊसाची मुळं कुठे आहे? ती मातीत आहे, वरंब्यात आहे. वरंब्यात पाणी कुठे आहे? वरंब्यात आहे. हवा कुठे आहे? वरंब्यात आहे. अन्न कुठे आहे? वरंब्यात आहे. सपोर्ट कुठे आहे? वरंब्यात आहे. मग काय चांगलं पाहिजे? ह्यासाठी सरीची जी रुंदी आहे, ही सरीची रुंदी 3.5 फुटाची. दुसरं सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जिवंत आहे, म्हणजे अन्न पाणी खाऊन जिवंत नाही तुम्ही. तुम्हाला 15 दिवस जरी अन्न पाणी नाही दिलं तरी तुम्हाला काही होणार नाही. पण 15 सेकंद तुमचं नाक आणि तोंड बंद केलं आणि हवा बंद केल्यावर काय अवस्था होती? जसं आपण नाकानं हवा घेतो, जनावर सुद्धा नाकानं हवा घेतो. या सृष्टीवर जेवढं सजीव आहे, वनस्पती सुद्धा सजीव आहे, जेवढं सजीव आहे त्यांना हवा लागते. आणि ही जी हवा आहे, वनस्पती जे जिवंत राहते, किंवा ऊस जो आपला जिवंत राहतो, किंवा भाजीपाला जो जिवंत राहतो, हे मातीमध्ये असलेली मुळं श्वासोच्छ्वास करतात, ते ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. तो कार्बन डायऑक्साईड मातीच्या बाहेर येतो, मग पानं कार्बन डायऑक्साईड. ही क्रिया आहे. यासाठी आपल्याला वरंबा चांगला पाहिजे. म्हणून सरीची जी खोली आहे, मग तुम्ही जो प्रश्न विचारला तिथे उत्तर देतो. सरीची जी खोली आहे, जसं मी तुम्हाला रुंदी सांगितली, तशी सरीची खोली गुडघाभरून 2-2 फुटाची करून चालत नाही. आपण गुडघाभर सोडली की त्या ड्रायव्हरचं फार कौतुक करतो, पण तिथनं आपलं नुकसानचा होतं तयार. तर हे नुकसान टाळायचं तर सरीची जी खोली आहे ते 6 ते 8 इंच एवढीच पाहिजे. आणि आपल्या भागामध्ये 4 इंच खाली माती मोकळी. ह्याचं कारण असं आहे की आपली माती थंड आहे. आपल्या मातीत परत आपण पाणी दिले की त्याचा निचरा झाला पाहिजे. तो निचरा होत नाही. निचरा न होता काय होतं की आपण जर सरी खाली खोल सोडली असेल, जेवढी माती मोकळी तेवढी वरंब्याला गेली, आणि खाली कडक राहिल्यामुळे जे पाणी दिलं ते वरंब्यात गेलं, आणि ते वरंब्यात गेल्यामुळं आपली उगवण फार कमी होते, फुटवा फार कमी होतो. फुटवा व्हायला काही 12-61 लागत नाही. फुटवा व्हायला वरनं सूर्यप्रकाश आणि मातीतनं हवा लागते. म्हणून तुम्ही पाणी लांबवा. जोपर्यंत त्या शेतामध्ये भेगा पडत नाहीत तोपर्यंत पाणी लांबवा. बघा फुटवा कसा नाही. म्हणून सरीची जी खोली आहे, ही सरीची खोली 6 ते 8 इंच पाहिजे. खाली तळाला 4 इंचाची माती मोकळी पाहिजे. जर ती माती मोकळी नसेल, परत बळी चालवा किंवा दात्री चालवा, ती माती मोकळी करा, 1 नंबरची उगवण. कारण कुठल्याही पिकाच्या ब्याला पहिली मुळी सुटते, नंतर पान येतं. आणि त्या मुळी सुटण्यासाठी तिथं जे वातावरण लागतं ते वातावरण अत्यंत महत्त्वाचं असतं. ते वातावरण जर तिथं नसेल
तर मुळी कमवत येते, पान कमवत नाही. पण त्याचा जो देठ नंतर तयार होतो तो कमवत होतो. यासाठी आपल्याला सरीतलं अंतर आणि सरीची रुंदी लक्षात ठेवा. त्यानंतर बी. आता बी जे आहे त्या बियामध्ये अजून ऊसाचं बी कोणी वापरलंच नाही. कोणी लावलाय ऊस? आता लावलाय कोणी ऊस? नाही लावला. लावता ना. ऊस लावता का ऊसाचं बी लावता? मी काय विचारला प्रश्न, ऊस लावता का ऊसाचं बियाणं लावता? बियाणं कशाला म्हणतात माहिती आहे? जर समजा तुम्हाला गहू पेरायचं असेल किंवा हरभरा करायचा असेल किंवा कुठले भात करायचं असेल तर तुम्ही गव्हाचं बी आणता, हरभऱ्याचं बी आणता, ज्वारीचं बी आणता. असं ऊसाचं बी आणलंय का मला सांगा? सरळ आपण म्हणतो ऊस लावायचं आहे. बरोबर आहे का चूक? आणि जे बी असतं, म्हटलं ना, जे बी असतं त्या ऊसावरच्या कांडीवरचा डोळा असतो. आणि जोपर्यंत तुम्ही डोळा बघत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची संख्या मेंटेन करू शकता. पण हल्ली जी लोक रोपं जी लावतात ते त्यासाठी लावतात, कारण डोळा असल्याशिवाय रोप बाहेर येत नाही. आणि तुम्ही कांडी लावल्याशिवाय तुमचं रोपच बाहेर येत नाही, कारण डोळा बघितलेलाच नसतो. तर ऊसाचा जो डोळा आहे त्यात 3 कलरचे डोळे दिसतात. बुडक्याला जर बघितलं तर काळा किंवा तांबडा दिसेल, मध्ये बघितलं तर हिरवा दिसेल आणि वर बघितलं तर पांढरा दिसेल. त्यातला फक्त मधला चांगला असतो. आणि तुम्ही जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये लागण करत असाल कांडीची, ऊसाची, तुमच्या महिन्यात ऊसाची, तर त्याच्यामध्ये जिथं बुडका आलाय तो उगवणारच नाही. जिथं शेंड्याची कांडी आली ती कुजून जाणार. यासाठी लागण करताना खालच्या 2 कांड्या, वरच्या 2 कांड्या सोडून मधला फक्त भाग आहे, याला बी म्हणतात. ऊसाचं बी वापरायला शिका. मग ते रोग, कीड, विरे ते झालं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सांगितलं तर तुम्ही ते लावणार, बारीक असू द्या मोठं दाबणारच आहे तुम्ही, तिथं काय बघणार नाही. हे कांडीच्या बाबतीत झालं. रोपाच्या बाबतीमध्ये कमीत कमी 30 दिवसाचं रोप असलं पाहिजे. 3.5 पानं बाहेर आलेली असली पाहिजे. पानाची लांबी आणि मुळाची लांबी एकसारखी पाहिजे. जे कोकोपीटमध्ये जी मुळं आहे ती मुळं पूर्णपणे पांढरी असणं, लाल डाग असता कामा नये. लाल डाग असेल तर समजा तिथे इन्फेक्शन झालेलं आहे, काहीतरी इजा झालेली आहे त्याला. हे बघत नाही आपण फक्त ॲडव्हान्स देतो आणि रोपं आल्यानंतर लावून काढतो. आणि हे बघणं गरजेचं आहे, कारण त्याला आपण 2.5-3 रुपये मोजतो. तर हे जे रोपं आहे ती रोपं त्याला 3.5 पानं पाहिजे ती. सगळ्यात महत्त्वाचं, जिथं तो रोपाचा कोंब आणि कांडी जिथं जॉईंट आहे त्या जॉईंटचे तिथं गाठ असणं गरजेचं आहे. ती गाठ जर नसेल तर फुटवा निघायला 1.5 ते पावणे 2 महिने लागतात. आणि जर गाठ असेल 8 ते 10 दिवसामध्ये फुटवा निघतो. आपण गाठच बघत नाही. ज्याचं पानं काटलेली 2 वेळा आहेत, एकदा पान नाही, एकदा फक्त ते ट्रान्सपोर्ट करायसाठी पानं जर कापलेली असेल तर तिथं गाठ बनत नाही. पण त्याच्या अगोदर त्याला विचारा तुम्ही किती वेळा पानं कापलेत. त्याने जर समजा 2 वेळा पानं कापली असेल तर निश्चितपणे तिथं त्या गाठ तयार होते. अशी जर आपण रोपं लावली तर रोपं लावताना कधीही खड्ड्यामध्ये रोपं लावायची. आपण कांदा किंवा रोप मिरची लावतो तसं रोप लावायचं नाही. अशा पद्धतीने रोपं लावा. 4था मुद्दा खताच्या बाबतीत. जे खतं वापरता हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीची खतं तुम्ही वापरता. उद्यापासून एक लक्षात ठेवा की युरियाचा वापर कमी करा, सेंद्रिय खताचा वापर वाढवा आणि NPK द्या. लक्षात, पिकाला जर समजा 6 ते 7 प्रकारची अन्नद्रव्ये दिली तर पीक त्याला कुठलीही इजा होत नाही. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सिलिका, झिंक, अगर ही 7 तत्व जर तुम्ही दिले तर काही होत नाही. ज्या रोपामध्ये, ज्या पिकामध्ये किंवा ज्या रोपामध्ये जर झिंकचं प्रमाण चांगलं असेल तर कधीही तिथं आळी येत नाही. दुसऱ्यांदा तर अजिबात येत नाही. कारण तुम्ही बघा तुमच्याकडे मकेचं पीक करतात बऱ्यापैकी आंतरपीक, आणि त्या मका सगळी निम्मी खाल्लेली अशी किडीने, कारण त्या मकेला कधी तुम्ही झिंक वापरतच नाही. तर झिंक वापरून बघा, जरी समजा पहिल्यांदा आळी दिसली
तर दुसऱ्यांदा ती आळी तिथं अंड घालायला येते. हे किती रोल महत्वाचा आहे लक्षात. हे जर 7 तत्व जर समजायचे असतील तर निश्चितपणे पीक निस्तेज राहतं. पण आम्ही फक्त युरिया युरिया युरिया, तुम्हाला फक्त चटणी 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 खायला दिली तर काय होईल? किंवा नुसतं मीठ 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 खायला दिलं काय होईल? हीच अवस्था केली आहे. त्यामुळे NPK द्यायला शिका. जे काय तुम्ही DAP वापरता किंवा 10-20 वापरता किंवा जे सुपर फॉस्फेट वापरता, हे खत आपल्या या करवीर तालुक्यामध्ये किंवा शाहूवाड तालुक्यामध्ये जी माती आहे त्या मातीमध्ये बऱ्यापैकी ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे. आणि त्या ॲल्युमिनियमचं प्रमाण बऱ्यापैकी असल्यामुळे जे काय आपण फॉस्फेटयुक्त खतं टाकतो त्या स्फोरक जास्त आहे. सुपर फॉस्फेट DAP असेल 10-20 असेल तर हे स्फोरक आहे त्या ॲल्युमिनियमची तिथं संयुक्त तयार होतं, ॲल्युमिनियम फॉस्फेट म्हणतं. आणि ते पिकाला मिळत नाही, ते पिकाला मिळत नाही. आणि जरी समजा ते पिकाला मिळत नसलं किंवा मिळत असलं तर त्याचा कालावधी साधारणपणे 1.5 ते पावणे 2 महिन्यापर्यंत किंवा 3 महिन्यापर्यंत जातो. तो कालावधी तुम्हाला कमी करायचा आहे, कारण फॉस्फेटचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे मुळासाठी. ही मुळं जर पटापटा निघाली तर ऑटोमॅटिक खोड बरोबर वाढतं. आणि ते लवकरात लवकर जर अवेलेबल करायचं असेल तर हे जे बूस्टर सारखं खत आहे त्याच्यामध्ये मिक्स किंवा त्यांचं रेडीमेड जे प्रॉम आहे त्या प्रॉममध्ये तुम्ही यूज करू शकता, कारण त्यात रॉक फॉस्फेट आहे. अशी फॉस्फेटिक खते वापरायची. पोटॅश हा कमी हलणारा प्राणी आहे, तो हलतच नाही. मग त्याला बॅक्टेरिया पाहिजे, ते बॅक्टेरिया त्याच्यातच आहेत. मग त्यांनी जी नावं सांगितली तुम्हाला, साधारणपणे आपल्या ऊसाच्या पिकासाठी 36 प्रकारचे जीवाणू काम करतात. किती? 36 प्रकारचे जीवाणू. ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पेरिलम, रायझोबियम, ॲसिडोबॅक्टर, PSB, KSB, मोबिलायझिंग ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, सिलिका मोबिलायझिंग बॅक्टेरिया, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 36 प्रकारचे जीवाणू. पाटील मॅडम, तुम्हाला चिंच आवडते का? हां, तुम्हाला इकडे कोणाला त्यांना नाही आवडत? तुम्हाला आवडते का चिंच? चिंच कुणाला आवडते? चिंच आवडते? नाही आवडत? हो, तोंडाला पाणी सुटलं की मी चिंचेचं नाव काढल्यावर हे जे पाणी आहे तोंडात आलेलं हे बॅक्टेरिया. समजायसाठी सांगितलं की हे जे पाणी जे तोंडाला सुटलं हे, आणि हे पाणी जे लाळ आपल्या तोंडात तयार झाली ह्याच्यामुळं आपल्याला कसलंही अन्न असलं तरी पचतं. तसंही जीवाणूचं काम आहे. कुठलाही तुम्ही युरिया टाका, युरियामध्ये का साधारणपणे 15 स्टेप आहेत त्याला. जसं भाकरी करताना किती स्टेप आहेत माहिती आहेत का तुम्हाला? किती आहेत? भाकरी करताना किती स्टेप आहेत माहिती आहेत का? 5. कुठल्या कुठल्या? काय? ज्वारी चाळून घेणे, इथं चुकला तुम्ही. पीठ चाळून घ्यायचं मला, ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं, ही पहिली स्टेप आहे. पीठ ही ज्वारी दळून आणावी लागते, पहिली ज्वारी निवडावी लागते, ती दळून आणावी लागते, त्यात ते पीठ तयार होतं. ते पीठ परत चाळून घ्यायचं, त्यात पाणी ओतायचं, ते थापायचं, भाजायचं आणि मग नुसतं खायचं. बरोबर ना? नुसतं खायचं ना? काय राव सांगताय तुम्ही? भाजी बरोबर खायचं. भाजीला भाकरी लागते जसं भाकरीला भाजी लागते, किंवा वरणाला भात लागतो तसं भाताला वरण लागतं, तसं युरियाला उचला काहीतरी लागतं. लक्षात चालला आपला सकाळी युरिया टाकून मोकळा कोल्हापूरला फिरायला, चुकीच आहे. युरियाभर जर पोटॅश टाकला तर पोटॅशचा चांगला उपयोग, त्याने युरेट नावाचं एन्झाईम चांगलं तयार होतं. ते पण टाकतच नाही. परत म्हणायचं ऊसाची कांडी बारीक पडली, पडणारच ना, कारण पोटॅश असल्याशिवाय कुठल्याही फळाचा कलर वाढत नाही, टेस्ट येत नाही, वजन येत नाही, प्रतिकारशक्ती वाढत नाही. आणि ह्याच्या उलट युरियाचं काम आहे. त्यामुळं आपल्याला खतं देताना सगळी खतं ही सेंद्रिय खतामध्ये, आणि तुम्हाला तर रेडीमेड दिलंय त्यांनी, रेडीमेड आहे त्यांचं आहे म्हणून सांगत नाही, कारण हे मी त्यांना शिकवलेलं ऑलरेडी, त्यातनं त्यांनी तयार केलं. आम्ही अगोदरच सांगायचं भट्टी लावा म्हणून. आता तिनं रेडीमेड भट्टी तयार केली, कारण तुम्हाला भट्टी लावायला टाईम नाही आहे का टाईम तुमच्याकडं? आता आलं ग्रामपंचायत इलेक्शन, परत आलं नगरपालिका, नगर परिषद, त्यातही आपल्याला टाईम नाही ना.
पण हे जे रेडीमेड तुम्हाला खत मिळतंय त्याचा वापर किती 1-2 पोती वापरा, 20 पोती जाते त्यांनी त्यांचं मार्केटिंग पाहिलं. पण आपण जे खत देणार आहे त्या खतामध्ये जर समजा 20-30% जर समजा तुम्ही ते मिक्स केलं, जो काही युरिया टाकणार, कधी 1 पोतं युरिया एकरी वापरू नका, कधीच नाही वापर. मी गेले 15 वर्ष झालं कोणालाही युरिया 1 पोतं देत नाही, कधीच देत. अर्धच पोतं युरिया वापर. त्या अर्ध्या पोत्यामध्ये परत 10 किलो तुम्ही त्यात हे मिक्स करा, माती मिक्स करा किंवा सेंद्रिय खत मिक्स करा किंवा हे भट्टी खत मिक्स करा आणि मग टाका. जे युरिया तुम्ही टाकता, मुळात तुम्ही जे टाकता किंवा फेकता, खत काय तुम्ही देत नाही. देता का? खत टाकून आलो, बरोबर ना, खत फेकून आलो, पण खत देत नाही. खत द्यायला शिका. आणि खत जे आपण देतो, जेव्हा तुम्ही द्यायला जाता तेव्हा पहिलं असं भिरकावता. हे भिरकवल्यानंतर युरियातला साधारणपणे 40 ते 50% नत्र हवेत निघून जातो. मातीवर पडल्या पडल्या तुम्ही पुढं टाकच तो माघारी असतो, तुम्हाला युरिया दिसत नाही. मातीवर पडल्या पडल्या 40%, फक्त 20% तुमच्या कामाला येतं. ही जर प्रोसेस तुम्हाला रिव्हर्स करायची असेल तर अर्ध पोतं वृंदावनचं घ्या आणि अर्ध पोतं युरिया घ्या, तो टाका, तुम्हाला 80% फायदा. आणि 350 रुपयाला पोतं आहे, टाकायला सोपं आहे. 2 दिवस हिरवं दिसतं, तिसऱ्या दिवशी सगळ्या किडीनं बोलवलं जातं. युरिया टाकताना लक्षात. तर सुपर फॉस्फेट वापरण्याचा, सुपर फॉस्फेटच्या त्याच्यामध्ये सुद्धा हे भट्टी खत वापर, नुसतं सुपर फॉस्फेट टाकून. म्हणजे ह्या भट्टी खतामध्ये साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी तुम्हाला 13 न्यूट्रिएंट तर मिळतातच मिळतात, प्लस जे जीवाणू आहेत ते जीवाणू, बरोबर आहे ना, ते जीवाणू आहेत ते तुम्हाला जे आपल्या मातीमध्ये नाही. तुम्ही माती मारलेली आहे, पूर्णपणे माती मारलेली आहे. जर समजा तुम्ही हे जर मिक्स करून वापरलं तर तुम्ही टाकलेल्या प्रत्येक दाण्याचा तुम्हाला फायदा. म्हणणं मला एकच सांगायचं आहे की कधीही रासायनिक खत वापरताना ते सेंद्रिय खतामध्ये किंवा भट्टी खतामध्ये मिक्स केल्याशिवाय वापरायचं नाही, वापरून. त्याच्यामुळे तुम्हाला रासायनिक खतावरचा खर्च पण कमी होईल, तुमची माती सुधारेल, तुमचं पीक निघतील. 12 वर्ष झाले मी कुठलंही कीटकनाशक सांगत नाही, कीटकनाशक अजिबात सांगत. आपण काय करतो, रासायनिक खतामध्ये जे कीटकनाशकची पिशवी टाकतो, बरोबर आहे का चूक आहे? आपण काय करतो, रासायनिक खतामध्ये एक कीटकनाशक पिशवी टाकतो. कधीही देऊ नका. तुमच्या अन्नामध्ये आलंय का कधी, बरं तापाची गोळी घे, डायरिया झाला त्याची गोळी घे, मग त्याच्यात कशाला पाहिजे? कारण कीड काय एकदम सगळ्या टोटल काय एकदम क्षेत्रात लागत नाही, कुठेतरी एका दुसरं दिसतं, त्यावेळेस आपला उपाय करता येतो. पण कारण नसताना 700-800 रुपयाचा बुरदून त्यात बसतो. आपली ताकद नाही ती पोतं बाजूला काढायची, ती पिशवी बाजूला काढायची, का तर उधारी असते त्याच्याकडे. पण आपली ताकद झाली पाहिजे. आणि त्यातनं जर समजा आपण ते कीटक, म्हणजे रासायनिक खतामध्ये कीटकनाशक वापरायचं नाही. रासायनिक खतामध्ये सेंद्रिय खत किंवा भट्टीचं खत आपण वापरतो, हे लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला रासायनिक खताचा वापर करायचा. युरियाचा वापर करताना जेवढा तुम्ही स्प्लिटमध्ये द्याल, 15 दिवसांनी, महिन्यानी, 15 दिवसांनी, महिन्यानी, तेवढा तुम्हाला फायदा. पण वन टाइम कधी टाकायचं. अशा पद्धतीने तुम्हाला युरियाचा वापर करायचा. वन टाइम तुम्ही सुपर फॉस्फेट टाका, वन टाइम तुम्ही पोटॅश टाका किंवा 2 वेळा टाका, पण ते स्प्लिटमध्ये टाकायचं नाही. युरिया स्प्लिटमध्ये टाका. सेंद्रिय खताचा वापर करा, त्या जीवाणू खताचा वापर करा किंवा भट्टीची जी खत आहे त्याचा वापर करा. ते मिक्स केल्याशिवाय कधी टाकायचं. रासायनिक खत टाकताना कधी मातीवर टाकायचं नाही. आपलं अन्न जसं ताटात असं ताटाच्या बाहेर काही सुद्धा नसतं, ताटाच्या बाहेर फक्त पाण्याचा तांब्या असतो, तसं रासायनिक खत हे मातीमध्ये मिक्स झालंच पाहिजे. ते मातीमध्ये मिक्स झाल्यानंतर मातीचे जीवाणू त्याचं कन्व्हर्जन करतात. म्हणजे जो युरियामधला नत्र आहे तो नत्राचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये किंवा नायट्राईटमध्ये होतोपर्यंत ते मातीमध्ये पडतं. ते कन्व्हर्जन करणारे जीवाणू, नायट्रोसोमस नावाचा जीवाणू मातीत आहे, हवेत नाही. फॉस्फेट सोल्युशन बॅक्टेरिया मातीत येतो, हवेत नाही. त्यामुळे तुम्हाला ते मातीमध्ये मिक्स केलं तर त्याचा पूर्ण. पण आपण काय नाही, 1900 रुपयाला पोतं झालं ते आपण वरणच टाकतो आणि परत म्हणायचं खतं महाग झाले.
हे चुकीचं आहे. अशा पद्धतीनं खताचा वापर करा. पाण्याच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगितली, जोपर्यंत आपल्या शेतामध्ये सरीमध्ये जोपर्यंत भेग पडत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. जर शेतामध्ये भेग पडली याचाच अर्थ मातीच्या पोटामध्ये असलेला गॅस बाहेर पडला. मातीच्या पोटामध्ये मिथेन नावाचा कार्बन नावाचा जो गॅस असतो तो बाहेर गेल्यानंतर नवीन ऑक्सिजन आत भरला जातो. आणि तो जर गॅस जर बाहेर गेला नाही, तुम्ही लगेच पाणी जर दिलं तर मुळांची वाढ कधी होत नाही. तर प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 2-3 मातीचा प्रकार बघून 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तुम्ही जर फरक पडत गेला तर निश्चितपणे तुमच्या उत्पन्नामध्ये फरक पडल्याशिवाय राहत. तुम्ही बघा, ड्रीप ज्याने केला असेल त्या ड्रीपमध्ये कधी उत्पन्न वाढलेलं दिसलं नाही. त्याचं कारण आहे की जे ड्रीप 1.5 ते 2 तास चालवायचं त्याने 8-8 तास चालवलं. त्यामुळे ड्रीपमध्ये उत्पन्नात फरक पडत नाही. पाट पाण्यामध्ये सुद्धा आपलं रेग्युलर पाणी आपण देतो. 8 दिवसांनी पाळी आली की 8 दिवसांनी, आज दिवसा लाईट आहे म्हणले की आज लगेच पाणी, तर हे चुकीचं आहे. 2-4 दिवस लेट झाल्याने पिकावर काही परिणाम होत. पण जोपर्यंत मातीच्या पोटातला गॅस होतो, कारण मातीमध्ये साधारणपणे एका हत्तीच्या वजना इतके जीवाणू आहेत. एका हत्तीच्या वजना इतके जीवाणू आहेत. आणि ह्या जीवाणूची सगळी क्रिया होते, त्यामुळे सगळे गॅसेस तिचे तयार होतात किंवा आपण वर्ण खतं घातले त्यांना गॅसेस तयार होतात. ते गॅस बाहेर पडला पाहिजे. बघा किती फरक. अशा पद्धतीने तुम्हाला पाणी दिलं. आता उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. साधारणपणे 3 आळवणे, 3 फवारणे आणि 3 वेळा आऊत फिरलं पाहिजे. पहिली आळवणी जेव्हा तुम्ही कांडी लावा किंवा रोप लावा, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही बुरशीनाशक वापरायचं नाही, कुठलंही कीटकनाशक वापरायचं नाही, कुठलंही वॉटर सोल्युबल वापरायचं नाही. पहिल्या आळवणी लागण केली की त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ज्यादा रोप लावा किंवा कांडी लावा. तर जी पहिली आळवणी आहे ते ट्रायकोडर्मा नावाची बुरशी बाजारामध्ये मिळते. हे पहिला. थंडी असेल जास्त हे असेल तर दुसरी आळवणी करताना तुम्ही मग जे यांचं जे किट आहे त्या किटमध्ये GA 6B 1261 असं वॉटर सोल्युबल आहे ना, तर त्याचं दिलं तरी चालतं. पण कधीही पहिला आळवणी कुठलं तरी एक फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक, ह्युमिक 1261 दे, ज्याच्यामध्ये कॉपर आहे. आणि त्या कॉपरमध्ये म्हणजे बुरशीनाशकमध्ये कॉपर असतेच. आणि त्याच्यामध्ये जर ह्युमिक जर वापरलं तर तुम्हाला 0 उपयोग होतो. फायदा दुकानदाराचा आणि कंपनीचा, तोटा तुमचा. म्हणजे गवती वाढ तुमच्याकडे दिसे ना बाळासाहेब, त्याचं मेजर कारण आहे की तुम्ही पहिल्या आळवणी या सगळ्या 4 प्रकारचं घालता आणि जी बुरशी आहे ती मरतच नाही, पण त्याची गवती तयार होते. आणि ती गवती तयार होऊ नये म्हणून पहिला आळवणी कशाच करायचं, ट्रायकोडर्मा. जर आपण बुरशीनाशक वापर, त्या बुरशीनाशक घेताना त्याला विचारून त्यानं जर समजा ह्युमिक जर ऍसिड दिलं तर त्या बुरशीनाशकामध्ये कॉपर आहे का विचार. कॉपर जर नसेल तरच ह्युमिक वापरा, आणि कॉपर असेल तर ह्युमिक अजिबात, त्याचा इफिशियन्सी फार कमी होते. ही पथ्य कोणी सांगत नाही, मला काय फरक नाही पडत. तर हे पथ्य पाळलं. असे 3 फवारणी करायचे. आपल्याकडे हुमणीचा प्रादुर्भाव असतो म्हणून जिथं शेत आहे, जिथं आपण शेतामध्ये कुठलंही पीक केलं असेल त्या जर वर्षी कमीत कमी 2 वेळा आपल्या शेतामध्ये हुमणी असू द्या अगर नसू द्या, वाळवी असू द्या अगर नसू द्या, तर त्याला BVM नावाचं जे बाजारामध्ये बुरशीनाशक मिळतं किंवा मेटारायझियम नावाचं बुरशीनाशक मिळतं त्याचा वापर करा. तुम्ही बाकीचे केमिकल वापरण्यापेक्षा जर समजा केमिकल वापरायचं म्हणलं साधारणपणे आपल्याला 2000 रुपयाचा खर्च येतो. आणि हे जे BVM किंवा मेटारायझियम त्याची किंमत आहे फक्त 200 ते 250 रुपये. 10 बाटल्या तुम्हाला मिळतील. महिन्याला जरी एक सोडली तर हुमणीचा नावाला राहणार नाही. पण आपण ते करत नाही. तर हुमणीच्या ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बिवेरिया मेटारायझियमचा आळवणी करायचं. एक आळवणी त्याचं केलं तरी चालेल. दुसरं, बऱ्यापैकी जर समजा आपल्याकडे उंदराचाही प्रादुर्भाव बऱ्यापैकी आहे, कारण झाडं भरपूर आहेत, लाल माती त्यामध्ये किंवा बाग भरपूर आहेत, त्यामध्ये दगड आहेत,
म्हणजे हे जे 3 प्राणी आहेत, त्या 3 प्राण्याला कंट्रोल करायसाठी दुसरा एक उपाय तुम्हाला सांगतो. चांगल्या प्रकारची निंबोळी पेंड वापरा. निंबोळी पेंडीमुळे उंदीर येत नाही. पोत्याला उंदीर लागल पण निंबोळी खात नाही. तुम्ही कधीही बघा, लिंबाच्या झाडावर कधी उंदीर चढत नाही. त्यामुळे लिंबोळी पेंडीचा जरी उपयोग केला तर तुमच्या ह्याच्यात आहे का नाही, नसेल तर टाका त्यात. आज तुम्हाला ॲडिशनल माहिती मिळाली तर त्यात ते तुम्ही वापरा. कारण हा प्रादुर्भाव आपल्या या भागामध्ये, कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला 3 आळवण्या करायच्या. निमार्क जरी वापरलं तरी चालतं. जे खोडकीड येते, पहिल्यांदा जर समजा खोडकीड तुम्हाला दिसत असेल, कुठलंही केमिकल न वापरता जर समजा निमार्क जर तुम्ही वापरलं, निंबोळीचं ऑइल जर वापरलं, खोडकीड पूर्णपणे थांबते. 10,000 ppm किंवा 15,000 ppmचं लिटरला 1 ml बस आळवणी करा किंवा फवारणी केलेलं चांगलं असतं. आळवणी करा. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 3 आळवण्या आणि 3 फवारण्या. फवारण्यामध्ये त्यांचे एक किट आहे, त्या किटमध्ये आहे पण त्याच्या एक आहे. तर हे जर समजा तुम्ही त्यात ॲडिशन केलं तर आणखी तुम्हाला फायदा होतो. पण शक्यतो ज्यावेळेला तुम्ही 6BA वापरतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की मातीमध्ये सगळ्या प्रकारची अन्नद्रव्य असणं गरजेचं आहे. कारण जसा दारूवाला माणूस झिंकतो पण त्यानं व्यवस्थितपणे जर आहार घेतला तर तो झिंगत नाही, तशी परिस्थिती आपल्या ऊसाची होती. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की त्या वृंदावनचं जे भट्टी खत आहे त्याच्यामध्ये 13 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत. ते कुठलंच कमी नाही. त्यात झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, बोरॉन सगळं आहे, NPK पण आहे. आणि त्यामुळं त्याचा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होतो त्या किटचा. पण जर नुसतं किट वापरलं, जर समजा ही 13 अन्नद्रव्य नसेल तर दारूवाला जसा रस्ता इकडून तिकडून जातो तशी अवस्था होती. कारण त्याचे हार्मोन्स सगळे उद्दूत झालेले असतात. आणि ते हार्मोन्स उद्दूत झाले की त्याला वेगवेगळ्या अन्नद्रव्याची गरज पडते. मातीमध्ये जर समजा ते नसेल उपलब्ध स्वरूपात, तुम्ही जरी समजा झिंक सल्फेट, फेरस सल्फेट असंच बाजारातून टाकलं ते लागत नाही. पण ते शेणखतामध्ये, कंपोस्ट खतामध्ये भट्टी लावली असेल तर निश्चितपणे लागतं. अशा पद्धतीने तुम्हाला फवारणीने आळवणी करायची. आता 3 वेळा जे आपल्याला हे करायचं, मशागत करायचं, टायमिंग लक्षात ठेवा. तुम्ही जरी मका लावता का नाही, मका आंतरपीक घेता ना, तर त्या आंतरपीक घेत सुद्धा तुम्हाला चेंज केला पाहिजे. कारण तुम्ही मका लावता ते ऊस लावायच्या अगोदर मका टोकता, बरोबर ना? ऊस लावायच्या अगोदर मका टोकता. मका भरा वाढतो, ऊस हळूहळू वाढतो. म्हणून ह्याच्यात जर समजा तुम्ही जर मक्याची जर सावली पडली तर फुटवा होत नाही आणि ते खादाड पीक आहे. म्हणून काय करायचं, मी मका करू नका म्हणत नाही, पण पद्धत बदला. ऊस लावल्यानंतर 3 आठवड्याने मका लावायचं. एवढं जर बदल तुम्ही जर केला तर तुमच्या उत्पन्नामध्ये 3 ते 4 टनाचा फरक पडला पाहिजे. पण ते आता घरची कशी ऐकतील ते तुम्ही बघा, मी काय सांगू शकत. कन्व्हिन्स करायचं काम तुमचं आहे. घरचे कोण, आई वडील, आई बहीण कोण असेल तिला राहणं शेतात जातात, तुम्ही जात नाही त्या टोकायला, त्यांना तुम्ही सांगायचं की आत्ता नको, आपण 3 आठवड्यानं टोकू. हे आपण प्रयोग शाहूवाडीमध्ये, शिराळामध्ये केल्या गेली 3 वर्ष. 17.5% उत्पन्न वाढले त्यांचं. किती? 17.5%. विचार करा, एक नुसतं फक्त डेट चेंज केली, एवढा फरक पडतो. तर मका असेल तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आऊत चालवायचं ते करतात. आता आऊत म्हणजे मका नाही असं समजा तर 3 वेळा आऊत कसं चालवायचं. आपण कांडी लावली किंवा रोपं लावली, कांडी किंवा रोपं लावल्यानंतर बरोबर 45 ते 60 दिवसांनी, कोंब असू द्या कोंब नसू द्या, पण 2 इंचाची माती लावायला शिका. हे ऑपरेशन जर समजा तुम्ही जर केलं तर मग फुटवा 1 नंबर शेवटपर्यंत टिकतो. आणि ऑपरेशन तुम्ही करत नाही त्यामुळे तुमचा फुटवा टिकत नाही. हे कधी करायचं? 45 ते 60 दिवसांनी. त्यानंतर 70 ते 80 दिवसांनी जो वरंबा आहे तो वरंबा सगळा फोडा.
आणि तिसरं, बरोबर 3.5 महिने, 3 ते 3.5 महिन्यामध्ये ऊसाची भरणी, ही ऊसाची भरणी करायला तुम्ही चुकता, म्हणून तुम्हाला जो ऊस बारीक पडतो त्याचं कारण येत आहे. 3.5 महिन्यामध्ये जर समजा आपण ऊसाची जर भरणी केली तर त्याची पुढची जी अवस्था आहे भरीवाढीची, त्याच्यामध्ये त्याला मोकळा सोडला. 3.5 महिने ऊसाला आपल्या झालेत का नाही आपण शेतामध्ये गेलो, तारखेवर जायचं नाही. कधी कधी 3 महिने, समजा तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर 3 महिन्यांना 2.5 महिन्यामध्ये सुद्धा भरणी करू शकता. ती कशी? आपला जो जेटा कोंब आहे, मी कधी जेटा काढायला लावत नाही, जेटा कोंब आहे, त्या जेटा कोंबाला जर 3-3.5 महिन्यामध्ये जर 10 पानं असतील आणि जे फुटवे आहेत त्या फुटव्याला 8-9 पानं असतील, बिनधास्त भरणी करा. आणि ही जर 3.5 महिन्यामध्ये अशी जर अवस्था असेल तर जोपर्यंत 10 पानं तयार होत नाही जेट्याला, तोपर्यंत पानाची रुंदी वाढत नाही. जोपर्यंत पानाची रुंदी वाढत नाही तोपर्यंत लांबी वाढत नाही. जोपर्यंत लांबी आणि रुंदी वाढत नाही तोपर्यंत कांडीची जाडी वाढत नाही. आणि त्याला कुठलंही खत घाला होत नाही. तर तो जो वरंबा आहे तो वरंबा सुद्धा परत 6 ते 8 इंचाचा झाला. अशा पद्धतीने भरणे करा. असे जर समजा पथ्य पाळलं तर निश्चितपणे तुमच्या ऊसाच्या उत्पन्नामध्ये परत कधीतरी आलो तर मी तुम्हाला पुढच्या बाबतीत सांगेन की भरणीनंतर काय करायचं असतं. आणि तुमच्याकडे पाऊस चालू होतो, पण पावसाळ्यामध्ये कसला डोस द्यायचा असतो निश्चितपणे तुम्हाला पुढच्या वेळा आलं तर सांगेन. आणि आता माझ्याकडे दालमिया कारखाना सुद्धा आहे. मी महिन्यातले 3 दिवसाचा उद्या परवापासून मी परत इथं 3 दिवस आहे. खोडव्याच्या बाबतीमध्ये आपण खोडव्याच्या बाबतीमध्ये भयंकर येत म्हणजे लक्षच देत नाही. तर हे जे लक्ष जर आपण जर दिलं तर खोडव्यासारखं उत्पन्न भेटत. ते कर्नाटकामध्ये प्रफुल्ल कुमार शहा म्हणून आहेत, शिमोग्याचे. त्यांच्याकडे 38 वर्ष खोडव. माझ्याकडे आता एक औसा म्हणून औसाला एक शेतकरी आहेत, त्यांच्याकडे 12 वर्षाचं खोडव आहे. मी ज्या MP मध्ये काम करतो त्या MP मध्ये 6-7 वर्षाची खोडवी आहे. तुम्ही लागणीमध्ये जेवढं उत्पन्न घेता तेवढं खोडव्यामध्ये घ्या. आणि 35 ते 40% खर्च खोडव्यामध्ये कमी होतो. खोडव्यामध्ये जर 3 पथ्य तुम्ही व्यवस्थित पाळले, जे काय तुमच्या डोक्यात आहे ते काढून टाका. तुमच्या डोक्यात पाचट ठेवल्यानंतर उंदीर होतात, काढून टाका. तुमच्या डोक्यात पाचट ठेवल्यानंतर उमणी होते, काढून टाका. तुमच्या डोक्यात पाचट ठेवल्यानंतर मशागत करतात, काढून टाका. पण ते पाचट ठेवल्यानंतर काय करायला लागतं ते बघा. घरात उंदरं नाही, घरात उंदरं आहेत का नाही, गोट्यात उंदरं आहेत का नाही, मग शेतात पाचट ठेवले उंदीर झालं काय होतं. त्यामुळं पाचट व्यवस्थापन करा. बरं, आपल्याकडे पाचट बऱ्यापैकी 40% काढलेलंच असते, राहतं ते 40%च राहतं आणि 20% वरचं वाढ आहे. आणि त्याचं व्यवस्थापन करायला काढायचं, कारण पाचट बसवायला तुम्हाला तुमची सरीची रुंदी आहे. सरीची रुंदी असल्यामुळं, अरुंद असल्यामुळे ती पाचट बसत. पाचट कुट्टी करणाऱ्या मशीन आहे त्याचा वापर करा. हे पाचटाचं व्यवस्था. पाचट ठेवल्यानंतर पाचटावर युरिया, सुपर फॉस्फेट आणि हे जे वृंदावनचं खत आहे ते वापरा. बट्टी खत 2 पोती सुपर एकरी 2 पोती सुपर फॉस्फेट घ्या, अर्ध पोतं युरिया घ्या, 1 पोतं वृंदावन खत घ्या, त्याचा वापर करा. बघा किती फरक पडतो. 8 दिवसामध्ये पाचट असा हातात घेतल्यानंतर असा चुरा झाला पाहिजे. 8 दिवसात. पण तुम्ही काहीच करत नाही, काहीच नाही केलं की ते पाचट कुजणारच नाही. आणि पाचट कुजल्यामुळं जी कुजण्याची क्रिया असते, आपण खोडवं ठेवतो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आणि त्यावेळेस मातीचं टेम्परेचर 18 ते 19 डिग्रीला गेलेलं असतं. तर खोडवं चांगलं फुटत नाही. मातीचं तापमान, जसे आपल्या बॉडीचं तापमान, आपण जर तोंडात पोट घातलं किंवा लघवी गेली तर आपलं गरम लागतं, तर तसं आपल्या शरीराचं तापमान जसं 32 ते 30 डिग्री आहे, तसं मातीचं तापमान हे 22 ते 25-30 डिग्रीच्या दरम्यान लागतं. तर त्याचा उपयोग आणि तापमान राखण्याचं काम पाचट करतं. पाचटामुळं साधारणपणे 20 प्रकारचे फायदे होतात, डायरेक्टली इनडायरेक्ट. पाचटामुळं तण येत नाही, पाचटामुळं वापसा चांगला राहतो, पाणी कमी लागतं,
मुळांची वाढ चांगली होते, मातीच्या कणांची रचना बदलते, जीवाणूंची वाढ चांगली होते, त्याच्यामध्ये त्याचं खत तयार होतं. असे अनेक फायदे आहेत. पास्तामुळे पीएच चांगला होतो, पास्तामुळे इशी चांगला होतो, पास्तामुळे कार्बन वाढतो. किती फायदे आहेत. पण आम्ही 10 मिनिटामध्ये जळतो. ते चुकीचं आहे. पाचट ठेवल्यानंतर दुसरं आपल्याला काम करायचं, ज्या खोडक्यात जमिनीलगत तासायचं. आपण तसंच नाही. आपण ऊसाचं बी कुठं लावतो? मातीत. रोप कुठं लावतो? मातीत. मग जो खोडव्याचा जो वरचा डोळा जर मातीत नसेल तर येऊन मरून जातो. जो मातीतला डोळा जर आला तर जगतो. तेव्हा आपल्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये खोडं भयंकर चांगलं फुटलेलं दिसतं आणि परत तोडायच्या वेळेस सगळं मोकळंच असतं. ह्याच्यासाठी कोयत्यानं, चांगलं धारदार कोयत्यानं जमिनीला खोडकीत असतं. खोडकीत असल्यानंतर पहिलं स्प्रे हा फक्त ट्रायकोडर्मा करायचा. ज्या खोडकीवर काळी बुरशी असेल किंवा हिरवी बुरशी असेल किंवा लाल बुरशी असेल ते पूर्णपणे मारायचं काम ट्राय. दुसरं काही मारायची गरज नाही. 200 रुपयामध्ये काम, 1000 रुपये घालवायची गरज. हे झाल्यानंतर त्या बगला फोडायचा. जो आपला वरंबा आहे त्या वरंब्याच्या बगला फोडायचा. त्या बगला का फोडायचा? त्या वरंब्यामध्ये जो गॅस साठलाय तो गॅस बाहेर काढायचा. तो गॅस बाहेर गेला की चांगल्या मुळ्या सुटतात, ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं होतं, माती लूज होते. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही 3 कामात अत्यंत महत्त्व. मग त्यानंतर मग पहिला डोस द्या, हलकं पाणी द्या. अंगच्या ओलाव्यावर खोडवा फुटला पाहिजे. जो खोडवा आपण ठेवणार आहे तो अंगच्या ओलाव्यावर खोडवा फुटला तर 1 नंबर खोडवा येतो. आपण पाणी द्यायची काय करतो? पाणी दिले की जमीन परत गार पडते, वरनं हवा गार, माती गार, त्यामुळे खोडवा फुटायला मारतात. आणि जर वरंब्यात जर ओल राहिली तो वरंब्यातला जो डोळा आहे हा डोळा कुसतो. त्यामुळे पहिलं पाणी देताना शक्यतो अंगच्या ओलीवर अगदी तडकली पाहिजे. अशा पद्धतीने अशा बाकीचे जे काही खतबीत आहेत किंवा आळवणी आहेत, फवारणी, त्या लागणीसारखेच केले की विषय संपतो. अशा पद्धतीने आपण लागण आणि खोडव्याचा मी थोडक्यामध्ये विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे प्रश्न विचारले ते तुमचा एक प्रश्न फक्त राहिला, बाकीचे बाळासाहेबांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यांनी विचारलं की वरंब्यावर लावा का सरीत लावा? एक प्रकार वरंब्यावर लावणं सुद्धा चांगलं असतं. पण ज्या शेतामध्ये पाणी राहतंय, सरीमध्ये पाणी राहतंय, त्या शेतामध्ये खाली लागण करून चालत ते वरंब्यावर ठेवायची. पाणी गेल्यानंतर वरंब्यावरचं रोप खाली घ्यावं, त्याला रजुनिंग म्हणतात. लक्षात, हे सरसकट करता येत नाही. ज्या शेतामध्ये पाणी आहे, सरी सोडलेले पण पाणी आहे, लागण तर मला करायचे आहे,